नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 18 ऑगस्ट रोजीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. तिचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर जोरदार पद्धतीने अभ्यास करा. आणि जर तुम्हाला काही सब्जेक्ट अवघड जात असेल, जसं की इकॉनॉमी म्हणा, पॉलिटी म्हणा, सायन्स म्हणा, तर त्याचे आपण वन डे रिव्हिजन बॅचेस सुरू करतोय. आता सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी आपली एक वन डे रिव्हिजन बॅच असणार आहे अर्थशास्त्राची. जर तुम्हाला ती जॉईन करायची आहे तर तिची फी ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल, फक्त 99 रुपयामध्ये अर्थशास्त्राची वन डे रिव्हिजन बॅच असणार आहे. जर तुम्हाला बॅच प्लस नोट्स पाहिजे असेल तर 199 मध्ये दोन्ही पण तुम्हाला मिळणार आहे. बघा मित्रांनो, तर तुम्ही समजून घ्या, परिस्थिती अभावी जर इतके दिवस एखादा क्लास जॉईन करू शकला नसेल किंवा क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्हाला आता ते मिळण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आता फक्त तुम्हाला तिचा लाभ घ्यायचा आहे. यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये 50% डिस्काउंट असलेले अनेक बॅचेस सुद्धा उपलब्ध आहे. स्वातंत्र्य दिनाची ऑफर आहे, रक्षाबंधनची ऑफर आहे. तर थोडे दिवस या ऑफर राहतील, नंतर या ऑफर बंद होऊन जातील. त्याचबरोबर आपल्या क्वालिटी नोट्स जे आहे ते फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध झालेले आहे. शेवटच्या काळामध्ये रिव्हिजनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट या नोट्स असणार आहे. तर हे आहे आपलं ऍप्लिकेशन अभ्यास मित्र. त्यानंतर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा, कारण लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला त्यामध्ये मिळतात. त्याचबरोबर इंस्टाच्या पेजवरही आम्ही अभ्यासविषयक रील्स टाकत असतो. आता आपल्या नावाने वेगवेगळे चॅनल जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. आता एका मुलाने काय केलं, अभ्यास मित्र एमपीएससी डिस्कशन ग्रुप असं नावाने चॅनल सुरू केलं. तर ते काय आपलं ऑफिशियल चॅनल नाही, त्यावर वेगवेगळे पेड प्रमोशन करणं सुरू केलं. ते आपलं चॅनल नाही. आपलं चॅनल आहे अभ्यास मित्र एमपीएससी. हे एकच लक्षात ठेवा, अभ्यास मित्र एमपीएससी आणि अभ्यास मित्र ग्रुप. ठीक आहे. तर तुम्ही वेगळे चॅनल जॉईन करू नका, ते फक्त ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी ते चॅनल सुरू करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, 18 ऑगस्ट करंट अफेअर्स आज आपण इथं बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे ऑगस्ट 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड, ज्यांना आपण एनएसजी म्हणतो, आणि त्यातले जे सैनिक असतात त्यांना आपण एनएसजी कमांडो म्हणतो. जे काही पंतप्रधानांची सिक्युरिटीमध्ये मोस्टली जे गार्ड असतात ते एनएसजी कमांडो असतात. म्हणजे एनएसजी कमांडो जे आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स जे आहे, तर त्या संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आला, तर एनएसजीचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहे अनिश दयाल सिंग. बघा, हे ऑलरेडी सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे महासंचालक आहे आणि ते आता एनएसजीचे सुद्धा महासंचालक बनलेले आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे. आता बघा, यांनी कोणाची जागा घेतली, तर अनिश दयाल सिंग यांनी नलिन प्रभात यांची जागा घेतलेली आहे. आणि अनिश दयाल सिंग हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे यांनी महासंचालक म्हणून काम केलेलं आहे अनिश दयाल सिंग यांनी. तर यांचं नाव लक्षात ठेवा. बघा, आता एनएसजीचे महासंचालक आहे, सीआरपीएफचे पण महासंचालक आहे आणि ITBP इंडो तिबेटियन पोलीस फोर्सचे महासंचालक म्हणून यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. एनएसजी आहे नॅशनल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स. तर या संस्थेची स्थापना 22 सप्टेंबर 1986 रोजी करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आणि त्यांच्याशी रिलेटेड कॅबिनेट मंत्री कोण आहे, तर गृहमंत्री अमित शहा. यानंतर पुढे जाऊया. ऑगस्ट 2024 मध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहे, असा आपला दुसरा क्वेश्चन आहे. तर बघा मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, श्वेता थाउसिन यांना थायलंडच्या पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलं होतं, कारण एक गुन्हा असलेल्या व्यक्तीची त्यांनी मंत्री म्हणून नियुक्ती केली होती आणि नैतिकतेच्या कारणावरून त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. मग आता त्यांची जाग घेणार आहे पेंटो गर्टन शिनावार्ता. तर पेंटो गर्टन शिनावार्ता जे आहे ते त्यांची जाग घेणार आहे आणि थायलंडचे ते सर्वात तरुण पंतप्रधान जे आहे ते बनल्या आहे. ठीक आहे, फिमेल आहे. बघा, पेंटो गर्टन शिनावार्ता जे आहे तर त्यांचे वडील सुद्धा थॅक्सिन शिनावार्ता जे आहे तर त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं होतं. आता थायलंडच्या शिनावार्ता जे आहे ते सगळ्यात तरुण पंतप्रधान बनलेले आहे. त्यांचं वय फक्त 37 वर्ष आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, थायलंड देश जो आहे तर तो त्याची राजधानी काय आहे, बँकॉक आहे. त्याचबरोबर थाई बात हे त्याचं चलन आहे. आता मी तुम्हाला आजचा एक होमवर्क क्वेश्चन इथे विचारतो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी प्रश्न एमपीएससी ने विचारलेला आहे आणि ऑलरेडी राज्यसेवा कंबाईन त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI ला सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. थायलंड जो देश आहे, भारत आणि थायलंडची कोणती बॉर्डर आहे, तर भारत आणि थायलंडची जी काही पाण्याची बॉर्डर आहे, वॉटर बाउंड्री आहे. कोणती बाउंड्री आहे, वॉटर बाउंड्री आहे. भारत आणि थायलंडची कोणती बाउंड्री आहे, वॉटर बाउंड्री. मग आता तुम्हाला हे सांगायचं आहे की भारत कोणकोणत्या देशासोबत
वॉटर बाउंड्री जी आहे, वॉटर बॉर्डर जी आहे ती शेअर करतो. तर भारताची जी काही समुद्री सीमा आहे ती कोणत्या देशासोबत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. भारताची समुद्री सीमा. तर आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चन काय आहे, तर भारताची समुद्री सीमा एकूण किती देशांना जोडलेली आहे आणि ते देश कोणकोणते आहे. एक सांगून दिलं मी तुम्हाला थायलंड, त्याच्याबरोबर बाकीचे देश कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेले. तर आरोग्य आणीबाणी घोषित झालेला अलीकडील एक आजार आहे, नाव लक्षात ठेवा, एम पॉक्स, म्हणजे आपण त्याला मंकी पॉक्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मंकी पॉक्स म्हणतो. याला WHO ने दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जो काही काँगो नावाचा देश आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, तर या देशामध्ये पुन्हा याचा उद्रेक झाला. 17,000हून अधिक व्यक्तींना हा मंकी पॉक्स झाला. यामध्ये मोठमोठे फोडो येतात, ठीक आहे, आणि या आजारामधून तिथं जवळपास 500 लोकांचा मृत्यू झाला. म्हणून याला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर मंकी पॉक्स जो आहे तर 2022 मध्ये सुद्धा त्याला अशाच प्रकारे जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हा आजार झाल्यानंतर पुरळ, फोड येतात, ताप येतो. तर अशा प्रकारची लक्षणे या आजाराची आहे. WHO बाबत जाणून घेऊया. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झाली. जिनिव्हा येथे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये, आणि टेड्रोस अधनॉम घेब्रियस हे त्याचे महासंचालक आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघूया. 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधून काढलं आहे. तर हे जगातील सगळ्यात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधण्यात आलेलं आहे, तर तुर्कीमध्ये शोधण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे सौर कॅलेंडर आहे. मग आपण त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. तर आपण त्याला काय नाव दिलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आपण त्यानुसार वेळ आणि काळ इझिली सांगू शकत होतो. त्याचं नाव जे आहे तर 2 नावापासून ते बनतं. मी तुम्हाला सांगतो, ते 2 नाव आहे जे आणि एम. तर जे पासून एक शब्द आहे आणि एम पासून एक शब्द आहे. एका राजाने असे 6 वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केले होते, ठीक आहे, असे कॅलेंडर. तर ते मोस्टली वेळ दाखवण्यासाठी होते. पण आता तुर्कीमध्ये एक असं कॅलेंडर सापडलेलं आहे की जे आपल्याला दिवस सुद्धा सांगतो, वार्षिक कॅलेंडर. आता कसं कॅलेंडर असणार आहे, तर बघा मित्रांनो, आजूबाजूला सगळीकडे काय आहे, भिंत आहे, आणि मध्येच काय एक स्तंभ आहे, आणि मग सूर्याचा प्रकाश यावर पडला की इथं 365 दिवसांशी संबंधित आकडेवारी लिहिलेली आहे. मग त्यानुसार या स्तंभाची सावली ज्या ठिकाणी पडते, ठीक आहे, तर ते बरोबर तशा प्रकारचं एक सिस्टम बनवलेलं आहे. मग सावली ज्या ठिकाणी पडणार तो दिवस आज असणार, आणि एका फिक्स वेळेत ती सावली ज्या ठिकाणी पडेल तो फिक्स आज दिवस असेल. अशा प्रकारची रचना केलेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही यावर गुगलवर बघू शकता, युट्यूबवर बघू शकता. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की जगातील सगळ्यात जुनं सौर कॅलेंडर, म्हणजे सूर्याचा प्रकाश पडला की त्याच्या सावलीपासून आपल्याला कळतं की दिवस कोणता चालू आहे. तर असं कॅलेंडर तुर्कीमध्ये शोधण्यात आलेलं आहे. हे जवळपास 12,000 वर्ष जुनं कॅलेंडर आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, तुर्कीविषयी जाणून घेऊया. राजधानी आहे अंकारा. खरं तर तुर्कीचं नाव तुर्की ए करण्यात आलेलं आहे. चलन आहे तुर्की लिरा, आणि अध्यक्ष आहे एर्दोगॉन. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर बघा 5वा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्लास्टिक खाणारी बुरशी शोधली. तर प्लास्टिक खाणारी बुरशी शोधलेली आहे जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी. त्यांनी जवळपास 4 अशा बुरशीचे प्रकार शोधलेले आहेत की जे प्लास्टिक खाऊ शकतात. यानंतर जर्मनी विषयी जाणून घेऊया. जर्मनी आहे युरोपमध्ये, त्याची राजधानी आहे बर्लिन, चलन आहे युरो, आणि तिथले जे काही आपण म्हणूया चान्सलर, म्हणजे आपल्याकडे जसं पंतप्रधान असते तिकडं चान्सलर असतात, ते आहे ओलाफ स्लोज, आणि राष्ट्रपती आहे फ्रँक वॉल्टर स्टीनमियर. यानंतर पुढे जाऊया 6वा क्वेश्चन, माजी भारतीय वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांची कोणत्या देशाचे क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तर दोड्डा गणेश हे भारतीय बॉलर आहे, आणि यांची नियुक्ती केनियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला ॲज इट इज क्वेश्चन जो आहे तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. बघा, ही जी डेली लेक्चर सिरीज चालणार आहे यामधून 90% क्वेश्चन जे आहे ते तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला भविष्यामध्ये दिसणार आहे. बघा 7वं क्वेश्चन, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित झाला. तर मी मध्य आणि उत्तर भारत म्हणायला पाहिजे होतं, चुकून माझ्याकडून उत्तरच सांगून गेलं की मी मध्य प्रदेश म्हणलो होतो. बघा मित्रांनो, मध्य भारत आणि उत्तर भारत, तर मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्माण करणारा
ठीक आहे, या मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्माण करणारा या भागातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तर तो कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित करण्यात आला, तर ते राज्य आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून 90 मेगावॅट वीज जी आहे ती निर्माण केली जाणार आहे. आता बघा, हा जो प्रकल्प आहे हा एका मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. सतलज जलविद्युत निगमच्या अंतर्गत एक कंपनी आहे, तिने वेगवेगळे वीज प्रकल्प जे आहे ती सुरू करत आहे. तर सतलज जलविद्युत निगम या कंपनीने काय केलेलं आहे, तर भारताची जी काही सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची गरज पूर्ण करण्याचा तिने एक प्रकल्प सुरू केलेला आहे. त्या अंतर्गत हा प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये कंप्लीट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आता सतलज जलविद्युत निगमने एकूण 2466 मेगावॅट वीज जी आहे ती सौर ऊर्जेच्या माध्यमातून मेगावॅट जी वीज आहे तर ती निर्माण आतापर्यंत केलेली आहे किंवा तेवढी क्षमता आतापर्यंत विकसित केलेली आहे. बघा मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे यामुळे 2.3 लाख टन कार्बनचं उत्सर्जन कमी होणार आहे. आणि बघा, भारत जो आहे तो नेट झिरो कार्बन एमिशन बनणारा कंट्री जो आहे तर तो कधीपर्यंत बनेल, भारत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश, नेट झिरो कार्बन एमिशन करणारा कंट्री कधी बनणार आहे, भारताने टार्गेट काय ठेवलेले 2070. आता काय सर हे नेट झिरो कार्बन एमिशन किंवा शून्य कार्बन उत्सर्जन ही संकल्पना काय आहे, तर बघा मित्रांनो, औद्योगिक क्रांती म्हणजे तुम्ही एक वर्ष कन्सिडर करा की 1600 या वर्षाच्या पूर्वी जेवढा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड होता तेवढाच कार्बन डायऑक्साईड आता परत आपल्याला वातावरणामध्ये निर्माण करायचं आहे किंवा त्याचं प्रमाण कमी करून त्या प्रमाणापर्यंत आणायचं आहे. मधल्या काळात औद्योगिक क्रांतीच्या काळानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये झपाट्याने वाढलं आणि त्यामुळे पृथ्वी खूप गरम होत चाललेली आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. मग आपण त्याला कमी करण्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे 2070. तेच आपलं नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट आहे. आता सतलज जलविद्युत निगम या कंपनीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे शिमला येथे आणि CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, तर सुशील शर्मा हे आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, मध्य प्रदेश विषय जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 मध्ये स्थापना करण्यात आली. भोपाळ राजधानी आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे आणि मंगूबाई पटेल राज्यपाल आहे. आता 8वा क्वेश्चन बघू इथं. ऑगस्ट 2024 मध्ये अग्नि क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे राम नारायण अग्रवाल यांच्या वयाच्या 84 वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर बघा मित्रांनो, राम नारायण अग्रवाल यांना कोणत्या क्षेपणास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं, असा क्वेश्चन आला त्याचं उत्तर असेल अग्नी. त्यांचं कितव्या वर्षी निधन झालं, तर 84व्या वर्षी. ठीक आहे, आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार साल 2000 मध्ये मिळाला आणि पद्मश्री पुरस्कार 1990 मध्ये मिळाला. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यांनी मेजर जो काही काम आहे तर ते अग्नी 5 मिसाईल जे आहे ते डेव्हलप करण्यामध्ये त्यांचा मेन रोल होता. त्यानंतर 9वा क्वेश्चन. 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई गव्हर्नन्स ही परिषद कुठे आयोजित केली जाईल, तर बघा 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई गव्हर्नन्स ही परिषद मुंबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो, मग ते आपल्याला माहित असलं पाहिजे. तर महाराष्ट्र विषय जाणून घेऊया. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. त्यानंतर आपण जर बघितलं राजधानी मुंबई आहे आणि CP राधाकृष्णन राज्यपाल आहे. यानंतर 10वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये जम्मू काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणजे DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर जम्मू काश्मीरचे नवीन DGP जे आहे ते कोण बनलेले आहे, तर नलिन प्रभात जम्मू काश्मीरचे नवीन DGP बनले आहे. तर बघा मित्रांनो, नलिन प्रभात यांना काय करण्यात आलेले, तर आपण सुरुवातीलाच बघितलं NSG कमांडोचे ते कोण होते, तर NSG जे काही नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे होते तर त्या संस्थेचे ते महासंचालक होते. आता त्यांना काय करण्यात आलं, तर त्यांची बदली करण्यात आली आणि त्यांना जम्मू काश्मीरचे DGP बनवण्यात आलेलं आहे. ते RR स्वेन यांची जागा घेणार आहे. यानंतर बघा, जम्मू काश्मीर भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. 31 ऑक्टोबर 2019 ला त्याची स्थापना करण्यात आली होती ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून. त्याला 2 राजधानी आहे, एक आहे उन्हाळी राजधानी ती आहे श्रीनगर आणि एक आहे हिवाळी राजधानी ती आहे जम्मू. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन. कोणता देश थर्ड व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट 2024 चे आयोजन करेल, तर बघा थर्ड व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट भारतामध्ये आयोजित केली जाईल. तर वन लाइनर क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. बघा, ही जी समिट आहे ती पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास त्याचबरोबर सबका प्रयास
या त्यांच्या जे काही धोरण आहे तर त्या धोरणाअंतर्गत ही समिटचं आयोजन जे आहे ते भारत करत आहे. तर ही समिट कोणाशी संबंधित आहे, तर जे काही साऊथ एशियामधील जे काही देश आहे तर त्यांच्याशी संबंधित ही समिट आहे. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन, दहशतवादाविरोधी मुद्द्यावर 14वी भारत ऑस्ट्रेलिया जॉईंट वर्किंग ग्रुप बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाची दहशतवादाविरोधी जे काही मुद्दे आहे, दहशतवादावरील जे काही मुद्दे आहे तर त्यावर चर्चा करण्यासाठी एक जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर 13वा क्वेश्चन, IIT मद्रास इथं नवीन जलतंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी भारत सरकारनं कोणत्या देशासोबत करार केला. तर बघा, IIT मद्रास इथं नवीन जलतंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी भारताने इस्रायल सोबत करार केलेला आहे. तर भारत जो आहे तर या जलतंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून शहरी भागात जो काही पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात पडतो तर तो पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे आपण सुनियोजित पाणी पुरवठा करू शकतो शहरांना, यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ठीक आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय कीटक सर्वेक्षण प्रणाली जी आहे तर त्याचं उद्घाटन कुठे केलं. तर नॅशनल, आता कीटक सर्वेक्षण प्रणाली तर सर्वे सिस्टम असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपण याचं असं म्हणू शकतो नॅशनल पेस्ट सर्वे सिस्टम जे आहे NPSS, नॅशनल पेस्ट सर्वे सिस्टमचं उद्घाटन जे आहे ते शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडे कुठे केलं, तर ते नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा, याचं उद्घाटन जेव्हा त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी केलं, त्यांनी 109 उच्च उत्पादन देणाऱ्या आणि जे काही कसंही हवामान असलं तर त्याला सहन करणाऱ्या काही पिकांच्या जाती ज्या आहे तर त्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी केली जाते. तर अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी 16 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केली जाते. बघा मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांचा जो जन्म आहे तो 25 डिसेंबर 1924 मध्ये मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी झाला होता. 1996 ते 2004 पर्यंत ते भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं होतं. 16 ऑगस्ट 2018 त्यांचं निधन झालं होतं. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार 1992 मध्ये तर भारतरत्न 2015 मध्ये देण्यात आला होता. आता त्यांच्या नावावरून वेगवेगळे उपक्रम चालवले जातात, ते थोडे जाणून घेऊया. जसं की सुशासन दिन त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी सेलिब्रेट केला जातो 25 डिसेंबरला. अटल बोगदा त्यांच्या नावावरून तयार करण्यात आलेले आहे, त्याचं दुसरं नाव आहे रोहतांग बोगदा. ठीक आहे. तर हा लक्षात ठेवायचा आहे, हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे अटल बोगदा. त्यानंतर अटल सेतू जो आहे तो भारतातील तिसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज जो आहे अटल सेतू, तर त्याची निर्मिती अलीकडे करण्यात आलेली आहे. अटल नगर म्हणून नया रायपूर आहे, तर नया रायपूरला अटल नगर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला मेन सुशासन दिवस आणि अटल सेतू लक्षात ठेवायचे आहे. तर बघा मित्रांनो, एक टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधून काढलेलं आहे. आणि बघा मित्रांनो, आपली 99 रुपयाची बॅच 1 डे इकॉनॉमिक्सची रिव्हिजनची बॅच जी आहे ती ऍप्लिकेशनवर उपलब्ध झालेली आहे. आपण या बॅच मध्ये सोमवारी सर्व रिव्हिजन जे आहे म्हणजे उद्याच तुमचं कंप्लीट करून घेणार आहोत इकॉनॉमिक्सच्या विषयाचं. आणि अशाच वेगवेगळ्या बॅचेससाठी डिस्काउंट असलेल्या कोर्सेससाठी आपलं ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. ठीक आहे. या नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्येच बघायला मिळतील. तर त्यासाठी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर टेलिग्रामचा आणि इंस्टाचा पेज फॉलो करायला, जॉईन करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन.